काय हो? हा? काय झालं, तुम्ही दचकलात कशाला? नाही काहीच नाही. कुठे दचकलोय मी? काय लपवताय? नाही काहीच नाहीये. कुठे काय? तुम्ही मागे काहीतरी लपव. नाही कपाट बंद केलं मी फक्त. तुम्ही गप्पा काय मारत बसलाय? आपल्याला जायचं ना बाहेर. हो. चला ना, तयार व्हा. अशाच नुसत्या टाइमपास करताय तुम्ही. नाही होते. हा चला लवकर या. काय चाललंय राजवाड्यांचं? कळतच नाहीये काही. अंशू, विचार कर ना, कशा घेता येतील म्हातारीच्या आणि समरच्या सया. मॉम, एक आयडिया आहे. आपण ना पेपर्स आजीकडे नेऊन देऊया, पण त्याआधीच ना आजीच्या चष्मा लपवून ठेवू, म्हणजे आजीला कळणारच नाही ती कशावर साईन करते. आपण आजीला सांगू समरदादाने इम्पॉर्टंट पेपर्स पाठवलेत, ते सही करून लगेच पाठवायचे. हां, अप्पी सारख्या आयडियाज देऊ नको मला, इडियट. मग ताईची माझी कंपॅरिझन करू अरे नको. नाही वर्क होणार. का? का म्हणजे म्हातारी इतकी शाणी आहे ना, ती सया करायच्या आधी चष्मा शोधणार म्हणजे शोधणार, आणि जर चष्मा सापडला नाही तर ती स्वानंदीला बोलवेल आणि कसले पेपर्स आहेत बघ, मग झालं, संपलं सगळं. शिट यार. मॉम, अजून एक आयडिया. समरदादाने सही करावी म्हणून आपण आनंददादाच्या हातून पेपर्स पाठवूया सुमडीत. आनंददादाने पाठवलेत म्हटल्यावर समरदादा लगेच साईन करेल, आणि नंतर जे काय होईल त्याचा ब्लेम आनंददादावर. येस, लगेच साईन करेल, पण त्याआधी ते पेपर्स आनंद 10 वेळा चेक करेल. त्याचं काय? जरा विचार करून बोल ना अंशू. असल्या या स्टुपिड आयडियाज वर्क नाही होणार आहेत. समरच्या सह्या मिळवायच्या असतील तर काहीतरी तगडा प्लॅन करावा लागेल. मॉम-इन-लॉ, आय कॅन हेल्प. सॉरी, तुम्हाला समर जिजूंची साईन हवी आहे ना? मी करू शकते. तू तू समरच्या सह्या करणार? हो, मला पास्ट एक्सपिरियन्सेस आहेत ना. अरे हा, तू कोणाची सही करू शकतेस? हो, म्हणजे मम्मा, डॅडा, रोहन दादा, सगळ्यांची. समरदादा आजीची पण साईन करू शकतेस ना? डेफिनेटली. थँक्यू. या. हा, कशी आहे जमीन? वाव, अहो हे किती छान आहे जागा. खूपच मस्त आहे. हा? आपण इथे का आलोय पण? असंच आवडली ना जमीन तुम्हाला? खूप आवडली. ही केवढी मोकळी जमीन आहे इथे. मी एक सांगू का, मला ना अशी मोकळी जमीन बघितली की झाडं लावत सुटूया असं वाटतं. म्हणजे मला असं वाटतं आपण अशी खूप 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 झाडं लावूया, कुठेही अशी मोकळी जमीन दिसायलाच नको एवढी झाडं लावूया, आणि मग त्या झाडांवर असे पक्षी येऊन बसू देत, त्यांचा किलबिलाट होऊ दे, तो साऊंड आपण दिवसभर ऐकूया. एक छान इकोसिस्टमच तयार करूया ना. खूप झाडं लावायची आहे मला आयुष्यात. मग लावा ना स्वानंदी मॅडम. कोणी अडवलंय तुम्हाला? हो, असं काय लावा म्हणजे, मला मोकळी जमीन दिसली तर मी झाडं नाही लावत सुटू शकत. ती कुणाची आहे काय आहे काही माहित नाही आपल्याला. विचारावं लागेल ना. करूया का चौकशी आपण? विचारा ना. कुणाला? स्वतःला. इच्छा आहे माझी, पण मी स्वतःला विचारून झाडं नाही लावू शकत राजवाडे. अहो विचारा आणि परवानगी देऊन टाका स्वतःला, कारण ही जागा आपली आहे. आपली, तुमची. आपली तुमची? आपली. ही सगळी जागा? हे शक्य आहे? अहो, असं काय करताय? का शक्य नाहीये? म्हणजे तेवढी परिस्थिती बरी आहे आपली. अहो तसं नव्हतं म्हणायचं मला, पण म्हणजे बापरे, ही सगळी जागा, एवढी मोकळी जागा, ही तुमची आहे? तुमची आहे.
अहो पण मग तुम्ही मला कधीच सांगितलं नव्हतं ना आपल्याकडे अशी जमीन वगैरे आहे. हो कारण तेव्हा नव्हती पण आता घेतली तुमच्यासाठी. तुमची ही जागा स्वानंदी मॅडम. मी ना खूप विचार केला स्वानंदी मॅडम की तुम्हाला भेट द्यायची तर काय द्यायची, दागिने, कपडे, परदेशवारी. पण यामध्ये काही तुमचं मन रमत नाही. तुमचं मन रमतं निसर्गात. तुम्हाला निसर्ग खूप आवडतो. झाडं, पानं, पक्षी, फुलं यामध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने रमता, शांत राहता, आनंदी राहता. चेहरा बघा तुमचा. थोडक्यात तुम्हाला काय आवडेल याचा माझा विचार करेक्ट होता, जे आता तुम्ही प्रूव्ह केलं. त्यामुळे तुमची जी काही इकोसिस्टम तुम्हाला तयार करायची आहे ती तयार करा. इथे लावा, जागा दिसेल तिथे हजारो झाडं लावा. येऊ देत रंगीबेरंगी कितीतरी पक्षी येऊन बसू देत त्या झाडांवरती. बापरे देवा 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 देवा, माझा विश्वासच नाही बसत या कशावरच. म्हणजे खरंच एवढी मोठी जमीन आपल्याकडे आहे. बापरे. ओके ओके ठरलं. मी ना इथे खूप झाडं लावणार आहे. म्हणजे आपले सगळे आपल्या मातीत येणारी झाडं लावणारे. आंबा, चिकू, फणस, शिशीर आणि अमलताश. मी अमलताशाची तर इतकी झाडं लावणार आहे ना, इतकी झाडं लावणार आहे की तुम्ही बघाल. म्हणजे आपण बघू ना तसं सगळं सोनेरी झालं पाहिजे. जमिनीकडे पाहिलं तर जमीन दिसलीच नाही पाहिजे. इतकं सोन्याने सगळं भरून टाकूया आपण. स्वर्गच तयार करूया इथे. छान, किती छान वाटेल ना. राजवाडे थँक्यू. खरंच म्हणजे खूप खूप थँक्यू. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सरप्राईज आहे. सरप्राईज? अरे काही सरप्राईज नव्हतं. सरप्राईज आता तो सुरू होणार आहे. ही तर एक सुरुवात होती, असं म्हणा. वॉर्मअप होता. आता यापुढे तुम्हाला आश्चर्याचे अनंत धक्के बसणार आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही आता सज्ज व्हा. कारण तो आश्चर्याचा प्रत्येक धक्का बसताना मला तुमच्या चेहऱ्याकडे बघायचा आहे. तो चेहऱ्यावरचा आनंद मला माझ्या मनात साठवून ठेवायचा आहे कायमचा. स्वानंद. अरे बाप, तुम्ही रडताय? मी सॉरी मी काही चुकीचं वागलोय, बोललोय, काहीतरी माझ्याकडनं खूप भयंकर चुकीचं घडलंय? तुम्हाला राग आलाय का माझ्या कुठल्या गोष्टींचा? नाही 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 तुम्ही रडताय कशा करता? नाही, मी रडत नाही. माझ्या डोळ्यातनं पाणी येतंय. फक्त मला खूप आनंद होतोय. म्हणजे मला कधीच वाटलं नव्हतं. मला ना असं स्वप्नात असल्यासारखं वाटतंय. म्हणजे तुम्ही माझ्या आनंदाचा एवढा विचार करायला असं खरंच वाटलं नव्हतं मला. बापरे, पाऊस येण्याची शक्यता आहे. छत्री उघडा. आता तर खरं सरप्राईज पुढे आहे स्वानंदी मॅडम. जायचं? चला.